विचार करा, जगाची सगळ्यात महत्त्वाची व्यापारी धमनी, एक प्रमुख सागरी मार्ग अचानक बंद झालाय. म्हणजे जणू काही जागतिक अर्थव्यवस्थेचं रक्ताभिसरणच थांबलंय. आज आपण अशाच एका मोठ्या जागतिक संकटावर बोलणार आहोत, ज्याचे पडसाद आपल्या सर्वांच्या आयुष्यावर उमटणार आहेत. हो, हाच तो प्रश्न आहे. जेव्हा जगातील सगळ्यात महत्त्वाचा जलमार्ग बंद होतो, तेव्हा नेमकं काय होतं? याचा परिणाम फक्त काही देशांपुरता मर्यादित नसतो, तर तो संपूर्ण जगाला आपल्या कवेत घेतो. चला तर मग या संकटाच्या मुळाशी जाऊया आणि त्याचे दूरगामी परिणाम समजून घेऊया. होर्मुझची सामुद्रधुनी बंद झालीये ही केवळ एक हेडलाईन नाहीये. ही एका मोठ्या आर्थिक आणि भूराजकीय वादळाची सुरुवात आहे. आणि जे काही आपल्याला आता दिसतंय ती तर फक्त एक झलक आहे. तर या सगळ्याची सुरुवात होते होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या भौगोलिक स्थानापासून. ही जागा इतकी महत्त्वाची का आहे की तिला जगाचा कोंडमारा किंवा चोक पॉइंट म्हटलं जातं? चला पाहूया. कारण जगात समुद्रावाटे जेवढं तेल वाहून नेलं जातं, त्यापैकी तब्बल 1/4 म्हणजे 25% तेल फक्त आणि फक्त ह्याच एका चिंचोळ्या मार्गातून जातं. हा एकच आकडा ह्या मार्गाचं महत्त्व सांगायला पुरेसा आहे. पण थांबा, ही गोष्ट फक्त तेलापुरती मर्यादित नाहीये. या मार्गातून खतांची वाहतूक होते, जी थेट आपल्या शेतीशी आणि अन्नसुरक्षेशी जोडलेली आहे. सोबतच LPG, इतर अनेक उत्पादित वस्तू आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार सर्व देशांना सागरी मार्ग खुले ठेवण्याचा जो अधिकार आहे, त्या तत्वालाच इथे आव्हान दिलं गेलंय. बरं, ही सामुद्रधुनी बंद झाल्याचा पहिला आणि सगळ्यात थेट परिणाम कुठे दिसला असेल, तर तो म्हणजे ऊर्जा बाजारांवर. किमतींनी अशी काही उसळी घेतली की संपूर्ण जगाला एक मोठा शॉक बसला. ज्या क्षणी हे स्पष्ट झालं की हा मार्ग काही लवकर उघडणार नाहीये, त्या क्षणी ब्रेंट क्रूड तेलाचे भाव बघा कसे वाढले. $98 प्रति बॅरेलवरून थेट $108वर. ही $10ची वाढ म्हणजे फक्त एक आकडा नाहीये, तर बाजारात पसरलेल्या भीतीचं आणि अनिश्चितेचं ते थेट प्रतिबिंब होतं. सुरुवातीला वाटलं होतं की फार काही फरक पडणार नाही, कारण अनेक देशांकडे स्वतःचे आपत्कालीन तेल साठे होते. समुद्रातही अनेक टँकर्स प्रवासात होते. पण आता जसे बेन कॅहिल म्हणतायत, ते सगळे बफर्स, ते सगळे साठे संपत आले आहेत आणि त्यामुळेच बाजारात आता खरीखुरी भीती पसरली आहे. किमतींच्या या धक्क्याचे परिणाम आता जगभर पसरायला लागले आहेत. हे संकट आता फक्त ऊर्जा क्षेत्रापुरतं राहिलेलं नाही, तर ते थेट सामान्य माणसाच्या घरात पोहोचलं आहे. आणि याचा सर्वात जास्त फटका बसतोय तो दक्षिण आणि आग्नेय आशियातील विकसनशील देशांना. या देशांच्या अर्थव्यवस्था तेलाच्या वाढलेल्या किमती सहन करू शकत नाहीत. परिणामी तिथे इंधनाचं रेशनिंग सुरू झालंय, अनेक वस्तूंचा तुटवडा निर्माण झालाय आणि काही ठिकाणी तर वर्क फ्रॉम होम अनिवार्य करण्याची मागणी जोर धरू लागलीय. आणि हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. हे संकट फक्त पेट्रोल पंपावरच्या रांगांपुरतं नाहीये. खतांची वाहतूक थांबल्यामुळे आता थेट जागतिक अन्न सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. म्हणजे इंधनाच्या संकटापाठोपाठ आता अन्न संकट उभं राहण्याची दाट शक्यता आहे. या सगळ्या आर्थिक उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय राजकारणाचा बुद्धिबळाचा पटही चांगलाच तापला आहे. प्रत्येक मोठा देश आता आपापल्या चाली खेळत आहे. इराणने तर या संकटाचं अक्षरशः संधीत रूपांतर केलंय. त्यांनी एक अजब टोलनाका सिस्टम सुरू केली आहे. जहाजांना आधी त्यांची सगळी माहिती द्यावी लागते, एक प्रकारचं रिपोर्ट कार्ड सादर करावं लागतं. त्यांची पार्श्वभूमी तपासली जाते, विशेषतः अमेरिका किंवा इस्रायलशी काही संबंध नाही ना हे पाहिलं जातं. आणि मग युआन किंवा चक्क क्रिप्टोकरन्सीमध्ये टोल भरल्यावरच त्यांना एक पासकोड मिळतो आणि पुढे जाण्याची परवानगी दिली जाते. आणि दुसरीकडे आहे चीन. चीनची भूमिका खूपच हुशारीची आहे. ते एका बाजूला अमेरिकेला या संघर्षात गुंतवून ठेवत आहेत आणि त्याचवेळी दुसऱ्या बाजूला इराणसोबत पडद्याआड करार करून स्वतःचा तेल पुरवठा मात्र सुरक्षित करत आहेत. चीन या परिस्थितीतून आपला भूराजकीय फायदा कसा होईल हेच पाहतोय. या चक्रव्यूहातनं बाहेर पडण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायासमोर जे काही पर्याय आहेत, ते एकतर खूप धोकादायक आहेत किंवा खूपच किचकट. खरं सांगायचं तर कोणताही सोपा मार्ग उरलेला नाही. पहिला मार्ग आहे थेट लष्करी कारवाईचा. बळाचा वापर करून सामुद्रधुनी पुन्हा उघडणे. पण यात हा संघर्ष एका मोठ्या युद्धात बदलण्याचा प्रचंड धोका आहे. दुसरा मार्ग आहे राजनैतिक दबावाचा, म्हणजे आर्थिक निर्बंध लादणे, चीनसारख्या देशांमार्फत दबाव आणणे.
पण ही प्रक्रिया खूपच संथ आणि तिचे परिणाम अनिश्चित आहेत. मग यावर एक दीर्घकालीन उपाय म्हणून नवीन पाईपलाईन टाकण्याचा विचारही समोर येतोय, पण त्यातही मोठमोठ्या समस्या आहेत. पहिली म्हणजे खर्च, जो 20 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त असू शकतो. दुसरी, सुरक्षा, या पाईपलाईन दहशतवादी हल्ल्यांचं सोपं लक्ष बनू शकतात. आणि तिसरी, सगळ्यात मोठी समस्या म्हणजे राजकारण. या पाईपलाईनचं नियंत्रण कोणाकडे असणार, हाच खरा कळीचा मुद्दा आहे. हे जे काही घडतंय ते एक तात्पुरतं संकट नाहीये. कदाचित जागतिक ऊर्जा बाजारात एका मोठ्या आणि कायमस्वरूपी बदलाची ही नांदी असू शकते. आपण एका नव्या युगात प्रवेश करत आहोत. आतापर्यंत काय व्हायचं? जगाकडे तेलाचे आपत्कालीन साठे होते, जे अशा संकटाच्या वेळी बाजाराला स्थिर ठेवायचे. पण आता ते साठेच संपत आले आहेत. याचा सरळ अर्थ असा आहे की भविष्यात ऊर्जा बाजार जास्त अस्थिर, जास्त नाजूक आणि जास्त धोकादायक बनणार आहे. आणि हे आकडेवारीतूनही स्पष्ट होतंय. जोपर्यंत होर्मुझमधून होणारा तब्बल 10 दशलक्ष बॅरल प्रतिदिन तेलाचा पुरवठा पुन्हा सुरळीत होत नाही, तोपर्यंत किमतींवरचा हा दबाव कमी होणार नाही, उलट तो वाढतच जाणार आहे. याचा परिणाम दीर्घकाळ टिकणारा असेल. आणि म्हणून शेवटी हाच प्रश्न उरतो की काय आपण अशा एका युगात प्रवेश करत आहोत, जिथे ऊर्जा किमतींमधील प्रचंड चढउतार, ही अस्थिरता हेच नववास्तव असणार आहे. कारण तसं असेल तर मग गुंतवणूकदारांपासून ते सामान्य ग्राहकांपर्यंत आपल्या सर्वांसाठी हे एक खूप मोठं आव्हान ठरणार आहे.